माझ्या आजी मागे अंदर जाके क्या देखेंगे झाड़ी खंड आपल्या अंघोळ झाले आता फ्रेश वगैरे झालो आपण आणि आता निघालो आम्ही फोर्टकडे. रात्री आम्ही इथे स्टे करत होतो. गाडी आहे आपली आणि एकदम मस्त आहे आणि पर रूम काय 1000 रुपये चार्ज आहे. पण ऑन द स्पॉट म्हणजे वाटतील की काय माहीत नाही. आम्हाला 10,000 रुपये चार्ज घेतला होता आणि आम्ही चाललो आता फोर्टला. इथून बीचवर स्पॉट एक 30 किलोमीटर येते. 30 किलोमीटर जाणार आहोत आता गाडीवर. आला का? हो झालं. पार्किंगमध्ये गाडी लावून आलो. त्याच्यानंतर टिकीट काढून आम्ही जाणार आहे फोर्टला. गर्दी बघा हो का. मला 20 रुपये घेतले. पावती 20 रुपये गाडीला आणि 20 रुपये पावती घेतला. गाडी पार्क केला आणि आता चालला तिकीट काढायचे आता ह्याचं स्पॉटसाठी जाण्यासाठी तिकीट काढणार आहोत. तिकीटाची लाईन मध्ये लागला आणि तिकिटाची लाईन बघा तुम्ही बघा तिथून पार तिथपर्यंत खूप गर्दी आहे. वीकेंड असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे 26 जानेवारीची सुट्टी आहे आणि फक्त टुरिस्ट आले त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. पण असं कंटिन्यू राहत नाही असं मला वाटतं. असं खूप गर्दी आहे. हो न खूप गर्दी आहे आणि बघा लाईन तिकीटला. आज सुट्टी असल्यामुळे एवढी गर्दी आहे. असं रोज राहत नाही. आणि हे गर्दी गर्दी आहे एवढी तिकीट लाईनसाठी. इथून लाईन आहे. पार तिकडे मागेपर्यंत तिकीट भेटण्यासाठी ठीक आहे. मोस्टली भेटावं काढलेलं आहे. पैसे नव्हते, कॅश नव्हते म्हणून कॅश आणायला गेले. भावानं तिकीट भेटले जातात खूप कष्टाने आणि कंप्लीट 2 तास लाईनीमध्ये थांबावं लागलं. गर्दी संडेची गर्दी राहते. संडे तुम्हाला सोमवार आहे आणि वीकेंडची खूप गर्दी राहते इथे. खूप वेळा तिकीट भेटलेत आता आणि आता बघू जाऊ बोटला. आता बोट राईड आहे. तिथून बोट पकडायची आणि तिथून जायचं स्पॉटकडे. तर तिथे किती वेळ लागते बघू. आणि नाव वगैरे आहे. बघू किती वेटिंग आहे. 9चं नाव दिसायला मध्ये वेटिंग तर आहे इकडे 1-1.5 घंटा वेटिंग आहे. आणि इथे समोर आता एवढी गर्दी आहे. मध्ये हे बघा लाईन आणि ते खाली बोट भरणं चालू आहे. त्याच्यानंतर आपला नंबर आहे. बोटमध्ये बसल्यानंतर आम्हाला असं इकडे पाण्यामध्ये नेऊन सोडणार येतं. म्हणजे इकडून गर्दी बघा आहे. गर्दी खूप आहे इथं. बोट आलेली आहे आपली. चाललो आता आपण बोटमध्ये घेणार आहे जागा 13ची. चले पायऱ्यावर काय झालं. पीछे थांबा. बसला होता. हो चला या लेडीज या आता तुमचे 15 वाले या लेडीज फटाफट. ए बाबा आणि बोट मध्ये बघा भावना निघाल्या बोट आता. भरपूर लोक बसलेत बोट मध्ये. माझ्या मागे दगड बघा. माझ्या मोबाईलला पडदा लावलेत आता लहानसा स्पीड वाढण्यासाठी.
बोर्ड में फोटो सेल्फी अलाउड नहीं है सर। यही बोर्ड में राजपुरी बोर्ड पूछ के बैठना है, दूसरे गांव के बोर्ड में नहीं बैठना है, या 3 गांव से बोर्ड, तो अपने को यही बोर्ड में राजपुरी बोर्ड पूछ के 45 मिनट में बैठना है। जो किला अंदर में देखने जा रहे ना वो छोटा नहीं है, 22 एकड़ में बंधा हुआ है। 22 एकड़ में घूमने जैसे अंदर में ना 14-15 पॉइंट है, जैसे मस्जिद है, मंदिर है, टहलनी बुरुज, अंडरग्राउंड रास्ते, बारूद खाने, नगार खाने, रानी का शीश महल है, मीठे पानी के तालाब है, राजा का दरबार है, और हिंदुस्तान में आने वाली तोप है कलाल बांगड़ी, जिसका वेट वजन है 22,000 किलो, 22 टन का तोप है किले में रखा हुआ, हिंदुस्तान का 3 नंबर तोप। और इसके पीछे साइड में किला है पद्मदूर किला, जो छत्रपति शिवाजी महाराज के लड़के संभाजी महाराज ने बनाए थे इस किले को जीतने के लिए हमले की। ये बताता है, बताने का मतलब क्या, इतना हजारों रुपए खर्चा करके आएंगे, अंदर जाके क्या देखेंगे, झाड़ी खंडर देख के बाद अपने को सामने ही बड़ी सी सभा गुरु नाच गाना होता था, वो अंदर के साइड में होता था दरबार में। और दरबार में जब भी बस्ती वाले लोग को बुलाना रहता था, किले में जाके घर घर जाके न्योता आमंत्रण नहीं देते थे, ऊपर में एक व्हाइट वाला इमारत बनाया जिसे नगार खाना कहते, उधर एक सैनिक नगारा बजाता था, सारे बस्ती वाले समझ जाते थे कि राजा का बुलावा आ गया, अपने को अंदर के साइड में दरबार में आके जमा होना है। दरबार के ही सामने अपने को टूटी फूटी इमारतें दिखेगी, जो इस किले में 550 घर का किले में बस्ती था, 2 समाज का लोग रहता था, कोली और मुसलमान, जो 1972 तक किले में रिया करते थे। उसके ही बाजू में, दरबार के ही बाजू में अपने को एक मंदिर देखने मिलेगा, श्री बाल गणेश मंदिर, उसके बाजू में एक मस्जिद है, मस्जिद के बाजू में और एक सेकंड तालाब देखने मिलेगा, चिड़ेखानी तालाब, जिसका गहराई था 40 फीट, जो राजा ने सिर्फ मस्जिद और मंदिर के लिए बनाया था। मुसलमान समाज के लोग को जब भी नमाज के लिए जाना रहता था, वहाँ से वजू करके हाथ पाँव धो के नमाज के लिए आते थे। और कोली समाज के लिए अलग साइड से बनाया हुआ था। किल्ल्याच्या जवळ आणि इकडे समोर किल्ला आहे। आपण आता आलं किल्ल्याजवळ आणि समोर आहे किल्ला वगैरे आम्ही जाणार आहे। आम्हाला 45 मिनिटाचा टाइम दिले आमच्या बोटवाल्या दादाला, 45 मिनिट आहेत आमच्यापाशी आणि 45 मिनिटामध्ये किल्ला पूर्ण फिरायचा। किल्ला पूर्ण भविष्यकर मध्ये 83 84 79 45 मिनिटामध्ये आपण फिरून तुम्हाला दाखवू, सगळं स्पॉट दाखवू तुम्हाला किल्ल्यामध्ये। तुम्हाला बघू शकता तुम्ही किल्ला। किल्ल्याचा दरवाजा आपण जवळ गेल्याशी दिसत नाही, फक्त 40 फुटाच्या अंतरावर जवळ गेल्यावर दिसते किल्ल्याचा, असं बाहेरून कुठून दिसत नाही किल्ल्याचा। सोनू गावडे आपल्याला बघू शकता मोबाईल ऐक चालू बघा, दरवाजाच तोंड सुद्धा दिसत नाही, जवळ गेल्यावर बघू। भवनो गेटच दिसत नाही हो का, असा गेट थोडं मध्ये आहे म्हणा, आडवं गेट आहे म्हणते। जॉकेट आता डबल लागेल ना घालायला। आलो किल्ला बघा तुम्ही, किती गर्दी आहे इथं। शिवाजी तर आता पोहोचले आपण जलजिरा किल्ल्यापाशी। जलजिरा किल्ला आणि तुम्ही गर्दी बघा फक्त इथं किती आहे, हो का। दरवाजा अजून दिसला नाही आपल्याला, दरवाजा तो तिथं आहे। अरे जाऊ दे खूप गर्दी आहे आणि बघू शकता आमची बोट आहे, वाईट एक बोट आहे आणि इकडे एवढं वेटिंगला आहेत बोट सगळे। भावांनो इथं नुसतं गर्दी आहे, बघाल तिकडे बघा। ही एक बोट, हे 2 ते 3, आमची एक 4, 5 ते 6, तिकडे अजून लाईन आहे। बघू किती वेळ लागते, 45 मिनिटाचा टाइम आहे आपल्यासाठी, 45 मिनिट दिलेत, त्याच्यानंतर बघू किती वेळ लागते। ह्या जे किल्ल्याच्या भिंती येतात त्याला बांधायला कंप्लीट 22 वर्ष लागते। बांधकाम जुनं बांधकाम आहे, धोंडे एकदम घ्यायचं, त्याच्यावर थोडं पाण्याच्या लाटा वगैरे जाऊन बांधकाम एकदम 22 वर्ष म्हणजे जास्त कालावधी आहे। बघा गर्दी बघा, 1 हे 2 हे 3
हे 4 आणि तिकडे तेवढं नाव आहे अजून. गर्दीचं कारण म्हणजे विकेंड सुट्टी आहेत. काल रविवार आणि सोमवार 2 दिवसात सुट्ट्या होत्या आणि त्याच्यामुळं सगळे म्हणजे फिरणारे ते आत्ताच आले ते. किल्ल्याच्या भिंती आता चाललो आम्ही दरवाजापाशी आणि इथं समोर थोडा आडवा असा दरवाजा आहे, तुम्हाला दिसेल. 1 मिनिट आहे आला आपण. माझ्या जी मागे दरवाजा आहे किल्ल्याचा entrance. आता लांबून तुम्ही दिसणार नाही, आपण समोर जर आलो गर्दी बघा तुम्ही. आलो लोक जाणार आहेत आणि आम्ही गर्दी बघू शकत नाही तिथे. काही एंट्रन्स आहे. भावांना तुम्ही गर्दीच बघा फक्त, तुम्ही दिसते गर्दी आहे इथं माझ्या. तुम्हाला सिरियसली सांगतो, विकेंडला येऊ नका. सुट्ट्या काढून तुम्ही या, असं येऊ नका. विकेंडला तुम्हाला नाही काही नुसतं गर्दी बघा. बापरे गर्दा. आणि ही गर्दी बघा रिटर्न जायला, एवढी गर्दी आहे रिटर्न जायला. आणि यायला पण खूप गर्दी आहे. सुट्टी कारण असल्यामुळे तिकीट काढावं लागेल. तर तिकीट काउंटर आहे. तिकीट घेतलं. तिकीट घेतला 25ला आणि आज 25ला 2 तिकीट घेतला. तिकीट घ्यावं लागतं इथं. गेला मध्ये बघा हे किल्ला तुम्ही आता खूप स्ट्रगल करून तेवढ्या गर्दीतून आला. किल्ला बघा. तुम्ही वाचून घ्या. 77 ते 77 आपण कोणी गाईड घेतला नाही. काम सुरू केले. विहीर जी गोड पाण्याची म्हणतात ते ही विहीर आहे गोड पाण्याची नदी. पहिल्यांदा आम्ही चाललो आता तोफ बघायला. इकडे तोफ, ते कोणती तोफ आहे? हे विहीर आहे जी जंजिरा किल्ल्यामध्ये म्हणतात ते गोड पाण्याची. हेच विहीर आहे. बघू शकतो विहीर असे. मध्ये माशा वगैरे आहेत. वरी हे बघा आम्ही तूप बघायचं आलं. स्पॉट खूप हे झाले म्हणजे आले बघा तोप कशी. तोफ बघा ही तोफ. तीन तोफ आहेत वरी. इथं काय आहेत आणि बाकीच्या तिकडे काय आहेत आपण बघूत जाऊ. ते तर आम्ही चाललो आता बघायला. आपण सगळा स्पॉट फिरू आणि तुम्हाला सांगाल पुन्हा माहिती. चाललो आम्ही मध्ये इकडे बघू. इकडे एक तोफ आहे, तिथे एक तोफ आहे. इकडे एक तोफ आहे. लहान आहे. टोटल 22 तोफ आहे तिथं. आतापर्यंत 8-9 बघितलेत आपण. 2-3 तोफ आहेत. ह्या किल्ल्यावर टोटल 22 तोफ आहेत. आतापर्यंत आपण 9 बघितलं आणि आता 11 राहिलेत अजून. 11 तोफ बघू. वर त्या टोकाला जायचे आपल्याजवळ तिथं. तर तिथे जाऊन फोटो काढायचे. बघा किल्ल्याचं बांधकाम तुम्ही. एकदम भारी आहे बांधकाम. किती वर्ष झालं बघा कसं काय काहीच झालं नाही अजून. इथे मध्ये एक विहीर आहे. तो विहीर आहे का तळ आहे मध्ये गोड पाण्याचं.
झालं तोफ आहेत, भरपूर तोफ आहेत. त्याच्यानंतर बघा, इकडे पूर्ण किल्ला दिसतो असं मागे. चालला होता आपल्या बघा, त्या शेंडाला जायचे आपल्याला तिकडे. फोटो काढायचे. चल. चल की. है ना? तुम्ही हे घर पडलेले, हे जुने घर आहेत आणि आता म्हणजे हे झालेत, ते मोडून वगैरे गेलेत. हां, पूर्ण एक असा राऊंड मारायचे आणि त्याच्यानंतर वरी जायचे. हे बहुतेक ते मस्जिद आहे वाटतं, ते मस्जिद दोघं ते. तर आपल्याला जायचे आता वरी तिकडे त्या टोकाला. आणि चाललो आम्ही खालून जायचे वरच्या टोकाला. हे बघा, हे जुने घर वगैरे आहेत तिथं. वरी चालला होता किल्ल्याकडे. वरी मेन पॉईंट आहे, सर्वात वरी टेकड्यावर. किल्ला असं म्हणतात की आपल्या राजाला जिंकता आला नाही मग. बापरे, पायऱ्या खूप आहेत चालायच्या इथं. इथून व्ह्यू बघा तुम्ही, चारी बाजू कोण समुद्र. दोन्ही आडकी चल. काट्याने जावं लागत. आम्ही चाललो आता वरी टोकाला. आहे ऐकून वाटा ये. आहे वाटा इकडे जायची. आम्ही एकदम शेवटच्या वरी टोकाला चाललो. इकडे किल्ला आहे बाय. आपल्याला आता तिथं पोहोचायचे वरी त्या टोकाला. आज 26 जानेवारी निमित्तानं फोर्टच्या सर्वात उंच टोकावर आहे. त्याच्यानंतर आहे थोडं वरी, तिथं जाणार आहे. बघू शकता मागे तुम्ही. जी विहीर म्हणते तो गोड पाण्याची, तेव्हा तिथं विहीर आहे तेव्हा ते फोर्टमध्ये. आणि आम्ही जाणार आहे वरी आता. 26 पायऱ्या आहेत वरी जायला. बघू शकता तुम्ही, 10-15 पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर आपण टोकाला जाईल फोर्टच्या. आणि तुम्ही बघू शकता चारी बाजूकडून समुद्र आहे. चारी बाजूकडून जिकडे बघेल तिकडे पाणी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, वय असं. आणि इकडे सुद्धा ह्या साईडला सुद्धा पाणीच आहे आणि इकडल्या साईडला सुद्धा पाणी आहे. आणि आपण आता जाणार आहे वर टोकाला. थोडं त्याच्यामुळे थोडं इकडे जाऊन येऊ, इकडे काय बघू. चालला वरी आपण. एकदम फायनल टोक पोहोचलेलं आहे आपण आता एकदम शेवटच्या टोकाला. इकडे आता आम्ही वरी जाऊन आलो बघून. आणि आता माझ्या समोर आहे ते गोड पाण्याची विहीर. ही आहे गोड पाण्याची विहीर समोर. गोडी मोठी पाणी, पाणी गोड आहे. चारी बाजू पण समुद्रात पाणी आहे आणि मध्ये एक विहीर आहे. हे काय माहिती आहे, वाचून घ्या तुम्ही. आता झाले किल्ला वगैरे बघून सगळं. आणि आम्ही जाणार आहे आता वापस बोटने.
हे दरवाजे आणि आता आम्ही त्याला बाहेर स्पॉट आणि आता आम्हाला जायचं वापस पुण्याला 150 किलोमीटरचा प्रवास आहे रिटर्न. आता 3 वाजले किती वेळ लागते बाहेर जायला. बाहेर निघाले बोट जाणार आहे आम्ही. खाली बस सरकून बसा. झाले आता फोर्ट बघून आणि वापस द्यायला आपण निघालो रिटर्न पुण्याला. बाईकवर जायचे 150 किलोमीटर. आता वाजले 4. 1-2-3 घंट्यामध्ये आम्ही पोहोचेल पुण्याला. भेटूच पुण्यामध्ये. बाय.